आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। मी शब्दाचा पक्का, विधानसभेला महायुतीचं बटण दाबा, आम्ही केंद्राचे करोडो रुपये आणू, वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचे 1% पैसे आणू, पण योजना सुरू ठेवणार। बीडच्या आष्टीमध्ये अजित पवारांचं जनतेला आवाहन। श्रीकांत शिंदेंच्या दौऱ्याआधीच जळगावमध्ये शिवसेनेमधली गटबाजी उघड। श्रीकांत शिंदेंच्या स्वागत बॅनरवर जिल्हा प्रमुख निलेश पाटलांचा फोटो वगळला। शिंदे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख सरिता माळींसह कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। दादांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील। तिसऱ्या आघाडीमध्ये मनसे देखील असू शकते, रोहित पवारांचं विधान। तर तिसरी आघाडी करून मतं खाण्याची भाजपची रणनीती, रोहित पवारांची टीका। महाविकास आघाडीमधील जागा वाटप जवळपास 50% पूर्ण। यापुढे काँग्रेस हायकमांड, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीची गरज नाही। अंतिम निर्णय महाराष्ट्रामध्येच घेतला जाणार, महाविकास आघाडीमधील सूत्रांची माहिती। भाजपने आपल्या वाचाळवीरांना आवर घालावा, नाहीतर जनता रस्त्यावर उतरू देणार नाही, सुप्रिया सुळेंचा इशारा। तर सरकारमधील 3 पक्ष 3 दिशेला तोंड करून काम करतात, सुळेंचा निशाणा। तुळजापूर मतदारसंघावर भगवा फडकला पाहिजे ही आमची इच्छा। तुळजापूरची जागा शिंदे गटाला सोडवून घेण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांशी बोलणार, रामदास कदम यांचं वक्तव्य। सध्या तुळजापूरमध्ये भाजपचे राणा जगजितसिंह पाटील विद्यमान आमदार। विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना जास्तीत जास्त तिकीट देणार, महिलांना सांगितलं काम करा, सर्वेत ज्यांचं नाव आलं त्यांना तिकीट देणार। नागपुरात नाना पटोलेंची घोषणा। नागपुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचं नारी न्याय आंदोलन। संविधान चौकामध्ये संध्या सव्वालाखे आणि अलका लांबा यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। महिला अत्याचार आणि विविध विषयांवरून सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी।